आणि बाकीच्या 24 राज्यांमध्ये मराठी माणसाचा आकडा हा पूर्णपणे शून्य आहे. मराठी माणूस आहे ना हा शून्य. आणि असं मी नाही बोलत, अशी आकडेवारी सांगतायत. आणि मी असं का बोलतो ते तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रामध्ये टोटल 25 ते 30 MLA हे परप्रांतीय आहेत, 5 खासदार हे परप्रांतीय आहेत आणि नगरसेवकांचा आकडा जे नुकताच इलेक्शन मध्ये निवडून आले त्यांचा आकडा जवळपास 70 ते 80 इतका आहे. म्हणजे जर आपण कॅल्क्युलेशन केलं ना, थोड्या लोकांना मेहनत जरी केलं तरी 110 लोक ही परप्रांतीय महाराष्ट्रामध्ये सरकारामध्ये राज्य करतायत. आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे राज्य कर्नाटक, गुजरात, MP आणि गोवा ह्या सगळ्यांना जर आपण कॅल्क्युलेट केलं ना तर अवघे 7 ते 8 मराठी बॅकग्राऊंडची लोक जी सरकारामध्ये आणि बाकीच्या 24 राज्यांमध्ये मराठी माणसाचा आकडा हा पूर्णपणे शून्य आहे. म्हणजे मराठी माणसाचं जे अस्तित्व आहे ना ते फक्त आणि फक्त महाराष्ट्रापुरतं आहे आणि तेही कुठे ना कुठे मर्यादित होत चाललेलं आहे. ह्या गोष्टीचा एकदा सर्वांनी मिळून विचार करावा की खरंच मराठी माणसाचं अस्तित्व इतक्याच पुरतं उरलंय का? आणि आज तो त्याच्याच राज्यामध्ये जर तो स्वतःसाठी आवाज उठवतोय तर तो कुठे ना कुठे दाबल्याही जातोय. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की आपला कितीही जरी आवाज दाबवायचा प्रयत्न झाला तर आपल्याला त्याला दाबायचंय आणि मराठी माणसाचं हे अस्तित्व पुन्हा नव्याने घडवायचंच आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.